आज मी तुम्हाला शेंगदाण्याची जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी चटपटीत दाखवणार आहे. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा. ह्याच्या अगोदर कधी तुम्ही अशी रेसिपी बनवली का ती पण सांगा. पण ही रेसिपी जरूर बनवून बघा. छोटा 1 चमचा धने घेतलेले आहेत. भाजलेले नाहीयेत, कच्चेच आहेत. छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. हे पण कच्चच आहे, भाजलेलं नाहीये. 1 गड्डी लसूण घेतलेला आहे. बारीक आहे, आपला देशी लसूण आहे. कोणता पण घेतला तरी चालू शकतो. तिखटाप्रमाणे मिरची टाकायची. ही जे बनवणार आहे ना आपण, थोडंसं तिखटच असावं म्हणजे खायला पण छान लागेल. तर ह्या तिखटवाल्या थोड्या आहेत आणि बिन तिखटाच्या थोड्या आहेत. तुम्ही सगळ्या तिखटवाल्या घेतल्या तर चालेल, सगळ्या पोपटी कलरच्या म्हणजे बिन तिखटवाल्या घेतल्या तर चालेल. 2 तुकडे मी आल्याचे घेतलेले आहेत. हा एवढा तुकडा बघा कैरीचा घेतलेला आहे. आंबटवाली कैरी आहे. ह्या रेसिपीसाठी कैरी टाकणं गरजेचं आहे. वरची मी साल काढलेली नाहीये. साल काढली तरी पण तुम्ही चालू शकता. मुठभर पुदिना घेतलेला आहे. पुदिना बघा असं देठा सकट घेतलेला आहे, त्याच्यामुळे चव छान येते. मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण टाकणार आहे ना, ह्या सगळ्या टाकणं गरजेचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकलं तर चालेल. मग आपलं साधं मीठ कमी टाकायचं. ही एकदा मी फिरवून घेते. मिक्सरला बघा ही बारीक करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीत झालेलं आहे. ह्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे, हे बघा खरपूस भाजलेले शेंगदाणे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साल काढू शकता. ह्यांना काय करायचे माहिती आहे का, नुसतं बंद चालू करायचे. एकदम बारीक पेस्ट करायची नाही. वाटलं तर वेगळं कुटून घेतलं तरी पण चालू शकतं. 2च वेळा मी बंद चालू केलेलं आहे. तर अशा पद्धतीत थोडंसं दरदर झालेलं आहे. तवा गरम करत ठेवलाय, त्यामध्ये थोडंसं तेल काढून घेऊया. जास्त तेलाची आपल्याला ह्याला गरज नाहीये आणि तेल गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. तेल थोडंसं मी तव्यामध्ये पसरून घेते. आता त्याच्यामध्ये हे मिक्सरच्या भांड्यातलं काढून घ्यायचं. गॅस बारीक करायचा. काढून घेतलेलं आहे. आता याला काय करायचं, परतून घ्यायचं चांगलं. त्यात एखादा अक्का पण राहिलेला आहे. अक्का राहिला की नाही तरी बघा हा असा हाताने केला की हा फुटतो बघा. अशा पद्धतीत त्याला करून घ्यायचं. मस्त असं बघा परतून घेतलेलं. 2 ते 3 मिनिटं एकसारखं परतून घ्यायचं. शेंगदाणे वेगळे कुठून जरी तुम्ही ह्याच्यामध्ये वापरले तरी चालतील. मी डायरेक्ट एकत्रच कुटले होते. ही कसं वरण भातावर, दुपारच्या जेवणाला, टिफिनसाठी खूप चविष्ट असे होते. थोडी घेतली तर पोटभर जेवण जातं. आता उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं, जेवायला नको वाटतं. तर करून बघा एकदम चटपटीत. कशी वाटली रेसिपी जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.